अरे तू घरी घेऊन जा. बेडका डराव करायला लागले. करूया सुरुवात. दुसऱ्या बारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहीर माना संबोधन करतो आणि बारीला सुरुवात करतो. बघा पहिल्याच दणक्यानं तुला आज माझ्या गारगार वाट, तुझा माझ्यातला सामना आज भरताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पट्टा गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभ ममाट. बेडकावरनं विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या मिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरोबर, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या मिळात नागोबा, नागिन पण तिथेच राहायची, त्याचं काही नाही. तुरेवाला बोलला की तो बोलला आणि तुम्ही बोलला होता मग बुवा तर दुखत असेल ना तर पहिलाच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यात असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुपला शॉट उडवतो ना बेडू कसा उडवतो बघा तुमचा, उडवू ना. हा डराव गराडे बुवा कसा करतो ना तुम्हाला समजेल, म्हणून बघा विषय कसा जातो. रेकॉर्ड ब्रेक केला आपण फुलच्या गुन्ह्या, म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्या, मला ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याच्याकडची दोन गाणी त्याच्याकडची दोन गाणी आहे ना घेऊन तू माझ्याशी बारी करा आणि ना अजून पुढचा विषय बोललो ना तर बिचाऱ्या तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून पेटलं आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का.
मोदक भरलेले मागे तसेच उरले ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. आता विषय बुवा म्हणतात की माझी जी गवळण होती, बुवा मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही हो, आजची गवळण तुम्ही आहे, आजची गवळण तुम्ही आहे तो, म्हणून तुम्हाला बोललो. नाही तर मी काय मला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो, तुम्हीच कशा आहो, मी काय पप्याला बोललो नसतो, 4-5 पप्या तुम्हाला येऊन दिला नसता, 5 नाद करते. अरे आज गवळण तू तुला बोल मला अरे बाला म्हणजे तू शुभम मंडळात बाईची बाजू म्हणतो, तुला नाही बोलू तर कोणाला बोललो ना बोल. युअर डॅडी इज कमिंग पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना. म्हणून विषय मी काय बोललो बुवा, तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना, तू एवढा चांगला संसार असताना तुझ्या श्रीकृष्णाच्या मागे काय लागला, बरोबर आहे का? एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून ये जा घरी, मग काय म्हणतो माझी कर मस्करी. हा विषयच नाही बुवा, हा विषय ना. तुम्ही फेल कारण आणि बुवा म्हणतात शुभम बुवाचा आवाज कसा आहे रे? मेलव तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना, साप असं नागिन कशी बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलायला लागला, बिल्ल्यांची नागिन निघाली, नागोबा डोलायला लागला. तुमचं झालंय कसं संदीप राठोड माहिती ना, लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा शान. अरे कोण आहे सुशांत गराटे झाली रे आता काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यानं गेली नाही. हा जाऊ दे. त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतवडे दिवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे, आज बुवांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवा गुरुवाना तुमच्या पप्पांना आणि कोणला बुवा बारी पेटवणार कोणता पण आला आडक्या गुरुचा भाडगा चला नाही, प्रश्नाची बाजू सोडून द्या. म्हणजे तुमच्या कोणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ, म्हणून तुमच्याकडे आले आणि लिहाय बरोबर ना. मी कशाला देऊ, माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली, गेल्या वर्षी भाल्याची 13वी घातली, तुमचा 14वा घालतो आहे ना. म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी नवं बाजू सोडून द्यायला हाय तो विषय घ्या. आज पण तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या प्रश्नाचं खोटं आणि ज्याने अहोरात्र मेहनत केल्याने या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर एक गाणं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं, या नियोजनात सारेच एका विचारांचं. कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं, या नियोजनात सारे
शेवटचं सांगतो तुम्हाला जर या शक्तीपीठात घडायचं असेल खरोखर तर माझा मोलाचा सल्ला आहे तुम्हाला. कारण सुशांत घराटे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हतो ना, चड्डी घालायला शिकला नव्हतो तेव्हापासून बाऱ्या करतोय. हा त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा. आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा, जर तुझं नाव हाय म्हणतोस तू मावळ्या, पण त्यांनी प्रेमापोटी का नाही रे 4 पैसे देणार नाही तुला पहिल्यांदाच आला. बरोबर आहे का? 4 पैसे त्यांनी द्यायला पाहिजे होता. आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही. अरे गावची नवरी पादरी वेड्या, बरोबर आहे का? गावची नवरी पादरी नसेल मान घेऊन बघ तू. पण सकाळपर्यंत 100 लोकांनी गावातला फोन केला. या ठिकाणी बुवा जास्त नाही घेत आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्यांनी कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलगीतुरामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची. आणि भले शाहीर आज आरती आणि माझ्या युट्यूबला सुद्धा ही आरती आहे खूप व्हायरल होते म्हणून रंगणी गणराया थै 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 नाचत या